मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया। आशीर्वाद उत्तराधिकारी महामंडलेश्वर शांति महाराजा नर्मदा माता देवताना शुभ आशीर्वाद मम संकल्प शास्त्रोक्त विधिनुसार चातुर्मास तथा नर्मदा परिक्रमा अंतर्गत तृतीय चातुर्मास सोहला नर्मदा पुण्य पावन नर्मदा अमरकंठ आचरितस्य मम समस्त संकल्पित कार्य सिद्ध्यर्थे आचरितस्य अद्यदिन आरभ्य ओम बृहस्पत आदिहरो आदिहारो अनुभागो मजाने गो यतेन भवसहित प्रजा साधर्मादिकालिना देहि ब्रह्मा सजुना विज्ञानाय ब्रह्मो कालिकाभ्याय नमः चंद्रं समर्पयामि अक्षरां ज्ञानार्पणेन सौभाग्यमभिभूयाय कालोध पुष्पाणि पुष्पपत्राणि समर्पयामि सजुना विज्ञानाय ब्रह्मो कालिकाभ्याय नमः पुष्पमालां अर्पयामि फलादोषी फलं लीलाभूमिफलाकुल याज्ञमान्देवरत्न्यां समर्पयामि इदं फलमयादेव साधन पूर्णतया येन मे सर्वदावाप्ते भवेज्जन्मनि जन्मनि नमस्कारं करोमि अन्या पूजा सविज्ञान सर्वनारायणः हतखण्डपुत्रा पूजयाः प्रियतां मम अनुसूया नमः पार्वतीवने हर हर महादेव निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन महाराज की जय महामंडलेश्वर भगवान की जय नर्मदा माता की जय गौरी महाराज की जय। जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया। नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया। नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया। नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया। नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया। नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा
मैया तेरी जय हो माग माग मैया त्यांना पुढं करा त्यांना त्यांना नाही नाही नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया मला मला नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया हा करा करा टाईट करा चांगलं 2-3 जण घ्या तुम्हाला थोडी नर्मदा मैया त्याला बसलेले ना जय हो मैया हा जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया एक दोन हा हा नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया नर्मदा मैया जय हो मैया जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया
आपल्या नावाचा गोत्राचा उच्चार करावा आपल्या नावाचा गोत्राचा उच्चार करावा ज्याच्या गोत्र माहिती और आपको पुण्य देना है उसे ऐसा हाथ अपने सीधा हाथ उसके ऊपर रखना है जय मैया तेरी जय हो मैया करना है ये 5 दिन में अपन क्या क्या प्रोग्राम होने वाला है ये प्रोग्राम के लिए अपन क्या करना है वो कार्य वो कार्य होने के लिए जय मैया तेरी जय हो मैया जय हो जय मैया तेरी जय हो मैया भगवान हो गए भगवान के दासी भगवान को खिलाएंगे मैया जय हो भगवान को खिलाएंगे जय मैया तेरी जय हो मैया तो भगवान से जुड़ा है मुख है मैया जय हो जय मैया तेरी जय हो मैया तो आपके मन में अनेकों विचार है कि मेरे बच्चे का सही हो मैया सब कुछ कुशल हो जाए मेरी मनोकामना सिद्ध हो जो भी आपका संकल्प होगा वो सिद्ध हो मैया तेरी जय हो मैया कार्य सिद्धि उनसे भी कार्य का संकल्प किए बिना कार्य सिद्ध नहीं होता पूरा नहीं होता इसलिए संकल्प करना जय हो संकल्प मन में करना अभी जो मैं बोलूंगा अपन 5 दिन से हम कौन सा कर्म करना मैया तेरी जय हो मैया संकल्प करना अभी मैं जैसा बोलूंगा वैसा सज्जन बड़े आवाज में सज्जन बोलेगा बोलिए अहम जय हो मम आत्मना जय मैया पुराण तेरी जय हो मैया प्राप्त मम समस्त कुटुंबानां मैया जय हो धैर्य वीर्य आयु जय आरोग्य मैया तेरी जय हो मैया परिपूर्णता सिद्धि अर्थे धर्म अर्थ काम मैया चतुर्विध जय पूर्ण फल प्राप्त अर्थे मैया तेरी जय हो मैया मम जन्म राशि सकाशात ज्ञान राशि सकाशात मैया विरुद्ध जय हो मैया जय मैया तेरी जय हो मैया अरिष्ट तदवि नाशनाथम सर्वदा तृतीय सप्तम एकादश भागवत ग्रहण अशुभ फल निवारण पूर्वक शुभ फल प्राप्त्यर्थम सूर्यादि नवग्रह देवतानां सारपूर्णता सिद्धि द्वारा पूर्वक मम गृहे अखंडित लक्ष्मी प्राप्त्यर्थम
मम जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवतानां शुभ आशीर्वादेन तेन उत्तराधिकारी महामंडले शांतिगिरी महाराजानां प्रेरणेन सद्गुरु ज्ञानेश्वर नंदजी महाराजानां प्रमुख उपस्थित मार्गदर्शनेन मम सद्गुरुः ज्ञानेश्वर माऊली महाराजानां समस्त शिष्य प्रशिष्य भक्त वर्गानां सुख संपत्ति समृद्धता बहुआयुष्य आरोग्य प्राप्त्यर्थं समस्त मनिच्छित मनोकामना परिपूर्णता सिद्ध्यर्थे मम सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराजानां संकल्पित नर्मदा परिक्रमा अंतर्गत तृतीय चातुर्मास महोत्सव निमित्तेन अंतर्भूतं नर्मदेधर महोत्सव निमित्तेन नवकुंडात्मक रुद्रस्वाहाकार यज्ञ पार्थिव लिंगाच पूजन सत्संग कीर्तनादि समस्त संकल्पित कार्य निर्विघ्नता सिद्ध्यर्थे कार्याणां उत्तम आख्यान प्रदानेन प्राप्त्यर्थं समस्त कार्याणां उत्तम जनाधार प्राप्तिः कामः पूर्वतः संकल्पित कार्य सिद्ध्यतः सिद्ध्यर्थे गजानलक्ष्मी स्थिरलक्ष्मी प्राप्त्यर्थे समस्त ब्राह्मणेन शिष्यजन भक्तजन नित्य नैमित्तिक कल्याण कामना सिद्ध्यर्थे नियमित संत सेवा ब्राह्मण सेवा गौ सेवा समस्त कार्याणां अन्नदानि यज्ञयागादि कार्याणां सानुकूलता सिद्ध्यर्थे सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराजानां संकल्पित नर्मदा परिक्रमा अंतर्गत पुण्य पावन अमरकंठ तीर्थक्षेत्र नर्मदा तटे आचरितस्य पंचदिन साध्य सनवग्रह मठ पूर्वक नवकुंडात्मक रुद्रयाग पार्थिव लिंगार्चन यज्ञ पूजा एकतंत्रेण यथाविधित नानाविध उपचार द्रव्यैः एकतंत्रेण पूजनः संकर्माहं करिष्ये। पानी छोड़ दीजिए, फिर से आपने जल लीजिए। आपने जल लीजिए। गणपति पूजनम गणुयार गणमात्रा पूजनम धारा गणना निधारा ब्रह्मा आयारे तेजवनम दिवाचरम पिता माता बंधो गजविनाशे त्वान भजरा बहो में अन्याय परिधतला रतुला नदनो में दाई जपत बबुजा असाधनते कृपादस्ते माहे शरण विदलाहे गणपति महागणपते नमः मानसोच्चारे संपूज्य। हफ्ते सीधे हफ्ते तरफ ये सुपारी रखिए। वो सुपारी भी गणपति समझकर पूजा करना है। हवामहे निधीनात्वा निधिपतिहवामहे तथो मम आहमजानि गर्भधमात्वभजासि गर्भधम्मा गणपतये महासकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि। नमस्कारं करोमि। हल्दी कुमकुम गंधाक्षत फूल चढ़ाया क्या सबने? हाँ, हाथ में जल लगे जमीन के ऊपर छोड़ दो। अनिया पूजा महागणपति ध्यान सर्वद्वारा जहाँ पे जमीन के ऊपर जल जा रहा है
वहाँ पे हल्दी कुमकुम आप फूल चढ़ाओ। नमस्कार करो, सूर्य नारायण को नमस्कार करो, कर्णसाक्षी ललिता सूर्यनारायण देवता भ्यो नमः नमस्कार करो। अभी अपना सीधा हाथ वो माटी के कलश के ऊपर नारियल के ऊपर रखो, दाया हाथ छाती पे लगाओ, दूसरा हाथ छाती पे रखो, 11 बार मन में ओम वरुणाय नमः बोलो। क्या बोलना है? ओम वरुणाय नमः, ओम वरुणाय नमः। ओम तत्वायावान् दक्षिणागन संगतवः तत्वायामि ब्रह्मणावन्दमानस्तराजान्दे जगमानो हरिः हरिर्नमानो समायाय ब्रह्मोधे। ओम कलशूर्णाय नमः गंगाचलं संपूज्य कलशूर्णाय नमः नानागुणसौभाग्यं समर्पयामि। कलशूर्णाय नमः गंगादित्यालय पूजेत। ओम कलशूर्णाय नमः गंगादित्यालय पूजेत नमस्कारं करोमि। कलशूर्णाय नमः। अभी कलश को 4 दिशाओं की ओर तिलक करो, पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर, चारों दिशाओं की ओर कुमकुम लगाओ, नारियल के ऊपर हल्दी कुमकुम लगाओ, कलशाच्या 4 दिशेला गंध लावा, नारळावर हळदी कुमकुम फूल रहा। जय हो मैया, जय मैया, तेरी जय हो मैया। मैया जय हो मैया, जय मैया, तेरी जय हो मैया। वेदाय नमः उत्तरवेदाय नामध्यवन्दे वरुणाय नमः चन्दनं समर्पयामि। नारायण हल्दी कुमकुम फूल नारियल के ऊपर हल्दी कुमकुम फूल चढ़ाओ। ओम गंगे देवे देवभूताय सरस्वती नर्मदा सिंधुकावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु। सीधा हाथ नारियल के ऊपर रखो, दाया हाथ छाती पे रखो अपना। बोलो आयन्तु मम शान्तिरथं पुष्ट्यरथं मना इष्ट्यरथं तुष्ट्यरथं दुरित क्षय कायरथा। सब जन हाथ उठावी, मन में ओम वरुणाय नमः फिर से आए बार बोलो। ओम वरुणाय नमः, ओम वरुणाय नमः। ओम नमो नमस्ते स्वर्गप्रभाय सुमेधाय महाबलाय सुपाजाकाय शासनाय गजाधिनाथाय नमो नमस्ते। पाशुपाणे नमस्तेभ्यं पद्मिनी जीवनाय पुण्यावाचिनो यावत् तावत् त्वं सन्निधो भव। अथ पुण्यावाचनम्। जो भी पुरुष यजमान है दोनों अपने घुटनों पे बैठना है। हाँ गुड़गल बसा, दोनों गुड़गल पुरुषांनी दोनों गुड़गल बसा, ऐसे घुटनों पे बैठो। अपने दोनों हाथ जैसे कमल के फूल जैसे दोनों हाथ करो। दोनों हाथ में और सामने रखा हुआ कलश लो, कलश लेना है नारियल के साथ। हाँ कलश उठा लो। महिला या महिला एकटे बसल्या त्या महिलांनी तो कलश घ्या, मांडी घालून। ज्या महिला एकट्या बसल्या आहेत त्या महिलांनी
कळस घे हातामध्ये. तो कळस हात मांडीवर किती पाहिजे, पहिल्यांदा नाही बसेल. पहिल्यांदा तो कळस आपल्या पत्नीच्या कपाळाला पहिले अपने पत्नी के माथे पे लगाना, फिर अपने माथे पे लगाना. 3 बार ऐसा करना. लावा एकमेकाच्या कपाळाला. महिला ज्या एकट्या बसल्या त्यांनी 3 वेळा कपाळाला लावा. ओम देना प्रणायना मुनिया मुनिया हमसे दवा भोंडो भोंडो 3 बार करो. जय नर्मदा मैया तेरी जय हो ओम देना प्रणायना मुनिया मुनिया हमसे दवा भोंडो भोंडो. ओम देना प्रणायना मुनिया मुनिया ये गमाय स्थित भवंतो भवंतो. कलश जगह पे रख दो. फिर से मांडी लगा के आप दो. सीधी तरह से बैठ जाओ. अभी तेरी जय हो मैया. नर्मदा मैया जय हो मैया. जय नर्मदा मैया तेरी जय हो मैया. यंत्र दवा सत्रम सदा गरुड़दार गरुड़बंधो गरुड़दारासुदेव धर्माय मुख्याद रक्षणायन्ते अस्तुरेशदासोते सूर्येन हिरण्यकामिकमयं देवासोदः सोमप्रतिरन्ताय विद्याशिवारः. शब्द बोलना है. ओम व्रत जप तप नियम स्वाध्याय क्रतु दया दमदान ऋषिष्ठान शरणीशः ब्राह्मणान मनः समाधियत समाहित मनसस्मः प्रसीदन्तु विप्राः मम गृहे प्रसन्नास्मः चिरकाले शांतिरस्तु. हाथ में जल दीजिए. शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु ज्वांकर्मा समृद्धिरस्तु वेद समृद्ध संपदस्तु बहिर्देशादिष्टने सत्पापूर्वकल्यन्त धोरेन्द्रोनागन्धागम्यज्ञत्वा सर्वजगन्नगनागनगरमारुत्पादिवागनाप्रवत्मानं पुण्य ओम आतिशे वाच्यता. पानी छोड़ दीजिए. अभी अपने को ब्राह्मणों को प्रार्थना करनी है. ब्राह्मणों को प्रार्थना क्या करनी है कि मेरा पुण्य बढ़ जाए, मेरा कल्याण हो, मेरे पास धन धान्य की समृद्धि रहे, मेरे हाथों से दान धर्म हो. और ये सब करने के लिए मुझे भरपूर लक्ष्मी की कृपा हो. इस प्रकार के 5 आशीर्वाद अपने को पंडितों से लेना. अभी पंडित कौन रहेगा? जो ब्राह्मण किसे कहेंगे आप? अगर ब्राह्मण कुल में पैदा हुआ इसलिए ब्राह्मण बन जाता है क्या? नहीं. संस्कारात् द्विजोच्यते. जन्मात् जायते शूद्रा संस्कारात् द्विजोच्यते. जो जन्म से संस्कार है उसके ऊपर, जिसके घर में संस्कार है, आचार विचार है, अनुकरण है, वो घर हो गया ब्राह्मण. ब्राह्मण ये जात का नाम नहीं, ब्राह्मण ये वर्ण का नाम. और ये वर्ण जो गायत्री के उपासक है, किसके उपासक है? गायत्री के उपासक. वही गायत्री के उपासकों का ये पूजन है. ये ब्राह्मणों से अपने को आशीर्वाद देना. ये 5 आशीर्वाद अपने को लेना है. आप अब यहाँ पर खड़े होंगे. मैं जैसा कहूँ वैसा से कहते रहना. सगळ्यांनी उभं राहा. आपल्याला ब्राह्मणाकडून 5 आशीर्वाद घ्यायचे. माझं पुण्य वाढलं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, माझं सर्व मनाचं काम. भूदेवा भो ब्राह्मणा महिला सह कुटुंबे महागणा नमः कुर्वाणाय आशीर् वचन अपेक्ष मानाय मया आद्य करिष्यमान पूर्व
प्रधान संकल्पित अनुसारेण मम अस्य कर्मणः विद्यायै नमः जयायै नमः देवसेनायै नमः स्वाहायै नमः स्वधायै नमः मातृभ्यो नमः लोकमातृभ्यो नमः भवत्यै नमः पुष्ट्यै नमः तुष्ट्यै नमः आत्मना कुलदेवतायै नमः श्रीलक्ष्मीर्वेदाहुर्विरद्धाहरि माङ्गल्यशुभजत्नि सप्तैता धृतमातरः मनोज्योनिजघनामायस्वरिहद्वरदत्नमिवन्दनोर्वहितान्नपाङ्गिरे समर्पयामि पुढं भरपूर ना प्रत्येक पुढं जाऊन बंधू नाना मैया तेरी जय हो मैया मोठ मरा आणि गौडे मला तुमचा किती आशीर्वाद पाहिजे जसं पूर्वदेवांचा घेतला तसं आपल्याला का पूर्वजांचा घ्यायचा कोणतंही कर्म दूर करण्यापूर्वी आपण म्हणतो डोळ्यात म्हणतात जे आपल्याला श्राद्ध कर्माला उपयोगी गंध लावला ये उंगली के बाजू में बीच में की उंगली बड़ी उंगली है इसे मध्यमा कहते हैं क्या कहते हैं मध्यमा ये मध्यमा से अपने खुद के माथे पर तिलक करने के लिए इसका उपयोग करना है कभी भी जब भी आप कुमकुम लगाओगे सिंदूर लगाओगे भस्म लगाओगे तो ये मध्यमा मधल्या बोटाने आपल्या स्वतःच्या कपड्याला कुंकू लावायचं कधी पण उसके बाजू में जो है अनामिका है इस अनामिका से भगवान को तिलक किया जाता है और ये कनिष्ठिका है जब भगवान को भोग लगाते हैं तो भगवान को इसे तिलक करके कनिष्ठिका से तिलक करना पड़ता है गंध चिन्ह 5 उंगलियों में 27 फिर ये बीच में की जो उंगली है बड़ी उंगली जब पंडित बोलते को पानी लगाओ तो पहले सीधे आंखों को पानी लगाना फिर दाएं हाथ को पानी लगाना पहले कान्यात बोट बुडवायचं पहिल्यांदा उजव्या डोळ्याला स्पर्श करायचा मग डाव्या डोळ्याला स्पर्श करायचा उजव्या डोळ्यामध्ये देवदृष्टी आहे आणि डाव्या डोळ्यामध्ये पितृदृष्टी आहे देव होते म्हणून पितृ आले आणि पितृ होते म्हणून तुम्ही आम्ही आलो नाही तर आपण दिसला असतो ना सीधी आंख में देवदृष्टि है और दाएं आंख में पितृदृष्टि भगवान थे करके पितृ आ गए करके तुम हम दिखले नहीं तो अपन दिखते कैसे तो कौन सा भी कर्म आरंभ करने से पहले हे भगवान कुल देवता तुम्हारे आशीर्वाद से मैं ये कर रहा हूँ हे पितृ देवता आपके आशीर्वाद से मैं ये कर्म करने के लायक बना हूँ करके ये आरंभ करने से पहले मैं आपको स्मरण करता हूँ फिर ये कर्म को आरंभ करता हूँ इसलिए वो पानी लेके अपने दोनों आंखों को पानी लगाना पड़ता है इसलिए पानी लगाना इसे नेत्रार्पण इस प्रकार का आचरण वही पितृ को अपना भी संकल्प करना है पूर्वजों के नाम से संकल्प करना है कि मैं कर्म कर रहा हूँ इस कर्म में आपकी और आपका भी हमें कृपा बने रहे हमारे तरफ से जो भी हमें बन सके जो भी धान्य हो धुन्य हो दक्षिणा हो हम यह संकल्प करते हैं कि आपके प्रीति से यहाँ पे हम दान करते हैं इस प्रकार का संकल्प करना है महिलाओं ने हाथ में लगाना है जो महिला सिंगल बैठी हुई है उन्होंने खाली हाथ में पानी लेना है पुरुषों ने हाथ में पानी लीजिए जल लीजिए चावल डालिए उसमें माउली ज्यादा दरवाजी काढ़ी दिया पानी दिया निकाल कर शुद्ध सूर्य का अग्नि ये कुंड में स्थापन करना यहाँ नहीं माटी सोगी ना कपूर होगा ना बाटी होगी देखो अग्नि कैसा है वो अग्नि कौन निकालेगा तुम्हारे से बीच में से जिसके भाग्य में होगा उसके हाथों से निकलेगा अभी सब पुरुष यजमान इस तरफ से लाइन से बैठेंगे और महिलाएं जो है वो इस तरफ से बैठेंगे महिला या बाजू में थी पुरुष वरच्या बाजू
सब पुरुष यजमान यहाँ पे आएंगे मेरे दाएं हाथ में, सीधे हाथ में। महिला यजमान यहाँ पे बैठे, आप वहीं बैठे, महिला वहीं बैठे। अपने घर में एक बच्चे की पूजा करनी होगी, 5,000 रुपये खर्चा। अभी इतना बड़ा यज्ञ कर रहा है, यज्ञ का खर्चा कितना है कोई सोच सकेगा कि मेरे घर में इतना बड़ा यज्ञ करना है? करने की ताकत भी है तो भी नहीं करेगा, क्योंकि ये कर्म प्रारब्ध से आपल्याला मिळते। कैसे प्रारब्ध से कर्म आपल्याला प्रारब्ध आहे चांगलं म्हणून आपल्या हातून घडते। मग या यज्ञाचा प्रधान यजमान होण्याचा सन्मान, काहीतरी विशिष्ट सेवा त्या व्यक्तीच्या त्या परिवाराच्या हस्ते झाली तर त्यांना आपण तो या ठिकाणी आज जाहीर करणार। मग त्या प्रधान यजमानाला जे मुख्य कुंड आहे आपल्या यज्ञाचं मुख्य कुंड कुठे सेंटर, त्या मुख्य कुंडावर बसून आहुती टाकण्याचा सन्मान। जैन लोकांमध्ये बोलायला लागतं 2 रुपयाचं प्रधान यजमान होण्याचं, जसं आपल्याला माऊलीमध्ये काही सांगितलं नाही, पण आपल्याला काहीतरी फळ घेतलं पाहिजे की नाही? तुम्ही 10 लावले तुम्हाला 100 भेटल्याशिवाय लावले भेटणार नाही, तुम्ही 100 लावले तर तुम्हाला 1000 भेटल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही 1000 लावले तर लाख भेटल्याशिवाय राहणार नाही, लाख लावले तर कोटी भेटल्याशिवाय कमी पडणार नाही। कारण हे नर्मदा तट, तिथं भगवान नर्मदा मातेचं उगम स्थान आहे, अशी पुण्य पावन जागा आहे। आणि सकाळी महाराजांनी सांगितलं की कोणत्याही नदीची परिक्रमा होत नाही, फक्त नर्मदा मातेचीच परिक्रमा होते। आणि जी नर्मदा माता प्रत्येक भक्ताला तारून घेऊन जाते, कोणालाही संकट दुःख येते। महाराज होते खोटी भक्ती असेल त्यांची, बरं फोटो सुद्धा एक महिन्याभरापूर्वी रागा तिकडे महाराष्ट्रात वाद झाला म्हणून या सांगता निघून आली आणि नर्मदा परिक्रमा करायची म्हणून ठरवलं। ती पूर्ण झाली, अर्धवटच झाली। मन स्थिर नव्हतं ना, मन स्थिर पाहिजे माणसाचं, हे करू ते करू ते करू विचारा म्हणजे एका आश्रमामध्ये बसले म्हणजे बसून तपश्चर्याच करायची काय म्हणून, पण ते तपश्चर्या करताना मन स्थिर नव्हतं। बसले तपश्चर्या साधना करायला, एकदम 5 साप आले, किती आले? 5 नाग आले त्यांच्या आसनावर शिरले, त्यांच्या अंगावर जे महाराज होते किती महाराज पुन्हा थांबले ते माऊलीने 2 वर्ष 3 वाट परिक्रमा होते, 3रे वर्ष चालू केली, पण विना अडथळा विना शर्ती माऊलीला, कारण संकल्प महत्व। आणि 18 महिन्यापासून माऊली या ठिकाणी परिक्रमेमध्ये आहे, अजून 15 महिने बाकी, 18 महिने 13 दिवस, पुढच्या वर्षी 4 दिवस आपल्याला खूप मोठ्या कार्यक्रम करायचा। म्हणून काहीतरीच्या कार्याला आपल्याला संकल्पाला गती भेटली पाहिजे। आप जो लोग यहाँ पूजा को बैठे उसका संकल्प सिद्ध होना चाहिए। इसलिए यहाँ पे ऐसा कौन है आप में से कि हम ये सेवा कर सकते? अभी यहाँ पे जो खर्चा कौन है? शंकराचार्य ने कमीत कमी त्यांचे 51,000 रुपये त्यांचं दक्षिणानुमान घरात त्यांचं तो भक्ती झाला। अनेक महामंडलेश्वर आहे त्यांची 31,000 रुपये कमीत कमी, ते काही मागत नाही आपल्याला, पण आपल्याला ते 31,000 शंकराचार्य 51,000 म्हणजे त्यांना काहीच नाही, यायलाच 3 दिवस लागेल त्यांना। आपल्यामध्ये आपल्याला काहीतरी सामर्थ्य असे घडलं पाहिजे की मी ही सेवा करतो, की मला ही सेवा करायची। म्हणून प्रधान यजमान आणि सहप्रधान यजमान असे 2 भक्तांना आपल्याला सन्मान द्यायचा, की जे भक्त प्रधान यजमान म्हणून मी हे सेवा करू शकतो की शंकराचार्यांचं पूजन हे मला करायचं, आणि त्या शंकराचार्यांच्या पूजनाचा सन्मान म्हणून आपण त्या प्रधान यजमानांचा सन्मान, त्यांना कमीत कमी आपल्याला किती द्यायचे? 51,000 रुपये द्यायचे। त्यानुसार आपल्याला आपल्यापैकी असं कोण आहे का की जे मी ही सेवा करू शकतो, आणि ते 51,000 रुपये देऊन मी प्रधान यजमान आपल्याला या ठिकाणी प्राप्त करायचा, हा सन्मान आपल्याला प्राप्त करायचा। असं आपल्यापैकी आपल्या पूजेवाल्यांपैकी ज्यांची इच्छा असेल त्यांच्यापैकी जो कोणी असेल त्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं लगेच की मी सेवा करण्याची माझी तयारी आहे आणि मी हे करतो, असं कोणी असेल तरी जागेवर उभे राहा। ज्याच्या भाग्यात असेल त्याला नर्मदा माता बुद्धी घेईल, त्याच्या हातून ते घडेल, नाही तर ते काही राहणार नाही। बरं का, कार्य होणार आहे, कोणतंच कार्य राहणार नाही, फक्त निमित्त तुम्ही आधी बनणारे बघा। शंकराचार्य येणारे त्यांचं मान धने आपण कोणाकडून घरी करून देणारे ते काही राहणार नाही, पण एक अधिकृत आपल्याला या कार्याची आठवण, या नर्मदा कंठावरची आठवण, या अमरकंठावरची आठवण
हे कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील आणि हा दिवस आपल्या भाग्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेले या ठिकाणी मी हे आज ही सेवा जाहीर करतो. लोक लाखो रुपये दान करतात या जागेवर. मृत्यूंचे आश्रम बघा कुठून येते काय येते तरी लोक देऊन जातात. सौ मनीषा संतोषित थोरकर, मनीषा भगवान थोरकर. हा थोरकर परिवार आहे थोरगे या ठिकाणून आले आहेत आणि ते निश्चितच त्यांच्या मनातले दोन संकल्प होते बघा. त्यांच्या मनात काय दोन संकल्प आहे. त्यांच्या मनामध्ये दोन विचार आहे की माझी ही इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे. एक अडचण होती एक समस्या होती. दोन्ही इच्छा त्यांच्या निश्चित पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि दोन कार्य त्यांना करायचे ते कार्य पूर्ण वर्षभराचा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हे नर्मदा मातेची इच्छा आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी उभं केले. सर्वांनी त्यांच्या कार्यावरून अभिनंदन करा. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि देहि यशो देहि दिशो देहि. लोकांचे संकल्प पूर्ण झाले त्याचं उदाहरण सुद्धा मी या यज्ञ मंडपात देऊ शकतो तुम्हाला. गंडेश्वरला ज्यांनी संकल्प केले त्यांच्या मुलीच्या संदर्भात असतील स्वास्थ्य असतील घराच्या संदर्भात असतील जे संकल्प ज्यांनी पूर्ण केले ते भगवंताने त्यांना ठेवलेलं नाही बरं का. त्यांना दिल्याशिवाय राहिले नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला आता सहप्रधान होण्याचा सन्मान गंडेश्वरला आपण हे केलं नव्हतं. प्रधान यजमान जाहीर केलं नव्हतं. नुसतं सांगितलं होतं प्रधान दुसरं प्रधान पण त्याला कर्माचं महत्व राहत नाही. रोकडे भाऊ म्हणत तुम्ही प्रधान यजमान रोकडे भाऊ प्रधान यजमान पण प्रधान यजमानाचं त्यांना पूर्ण कधी प्राप्त होईल तशी सेवा तुम्ही आल्या. सगळा खर्च मावलेली करायचा रोकडे बोलू बसवतो प्रधान यजमान. रोकडे भाऊचे संकल्प पूर्ण होतील का. रोकडे भाऊने जो संकल्प केला तेवढाच पूर्ण होईल. आपल्यामधून एक जण पटकन ज्याच्या इच्छा असेल त्यांनी जागेवर भरायचे किंवा दोघं मिळून पूर्ण करा. 33,000 रुपयाचा संकल्प येतो. दोघांनी मिळून केला तरी चालतो. ज्याची इच्छा असेल त्यांनी जागेवर पटकन उभे राहा. पुढील पूजेला आपल्याला आरंभ करायचा. अग्निर्माण हिरण्यकाष्ठात् अन्नोत्पादनांगभूतम् अग्निपूजनं च करिष्ये. अग्निमंथन होईपर्यंत संधी आपल्यामध्ये कोणी असेल की सेवा करणार नाही त्यांनी पटकन जागेवर उभं राहायचे. अग्निंदोदांबरोदे हरिवाहमुपवृले देवासा दयादिहो भुवनदक्कर्णेर्महुतोऽनुदासनाय नमः. गंधाचरी संपूज्य देव देतो बुद्धी आपल्याला करायची इच्छा असेल ते भगवान करतो. रोकड्यांना उभे राहिले सहप्रधान यजमान मंडळाने त्यांचं कार्यवाहून अभिनंदन करायचं बघा. कारण देवाला द्यायचं असतं म्हणून देव कोणाकडून तरी करून घेत असतो. लक्षात घ्या. ज्या वेळेला देवा तुम्हाला काहीतरी द्यायचंय त्यावेळेस देव तुम्हाला बुद्धी देतो काहीतरी कर म्हणून दान देतो. तोपर्यंत देव बुद्धी देत नाही. करोडो रुपयेवाले माणसं त्यांना बुद्धी होत नाही कारण जेव्हा त्यांना द्यायचं नसतं जेव्हा त्यांच्याकडे दिलेलं घ्यायचं असतं. काय दिलेलं घ्यायचं असतं म्हणून देव त्यांना बुद्धी देत नाही. पण तुमच्याकडे काही नाहीये जेव्हा तुम्हाला द्यायचंय
म्हणून देव तुमच्याचकडून मागतो. ज्याच्याकडे काही नसतं देव त्यालाच मागत असतो. तुझ्याकडूनच पाहिजे मला. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे म्हणायचं माऊली सांगितलं म्हणजे माऊली 4 माणसं कोणाला कानच सांगितलं असंच करा कुणी नाही म्हणणार नाही. पण हे सार्वजनिक आपल्या भाग्यात पाहिजे. भाग्यात जेव्हा द्यायचं ज्याला द्यायचं त्याला बरोबर बुद्धी देतो. दोघे गुरुजी आता अग्निमंथन होईल. भगवान भाऊ आणि रोकड्यांना या जोडीपैकी जी जोडी जमल हे जमले थकले तुम्ही एक एक जोडी यायची बरं का. अग्नी तुम्हालाच काढायचं आहे. आम्ही काढ थोडं मागे रोकडे साहेब हाट रे बाजू देवादुभौम्यं मदवा युद्धादुन्यवतामविभूतं तदूतो जोरक्षा प्रजाः कुपो भपुरुधा विराजते उद्यञ्चादवेदनं देवं पहन्ति चेतवः प्रतृत्वाय सूर्यम् येनाहिव्रौक्षन्तु रुखङ्गतः तेन देवायजन्त साध्यायिष्यते यत्पुरुखं व्यददुः कदिहव्यर्वयन्न मुखङ्गिमस्य चित्तिं बाहुकिमूरुपादाच्येते ब्राह्मणस्य मुखमासीद्बाहु राजन्यः कृतः ऊरुतस्य द्वैष्यः शूद्रो अजायत चन्द्रमा मनसु जातश्चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्रान्त्वाश्चक्षुराजायत नाभ्यासीदन्तचक्षु शेष्णोद्यौः समस्ततः पृथिव्याप्तो श्रोत्रास्तथा लोकान् अकल्पयन्नात्पुरुषणः विखा देवाज्ञातन्वताभ्यसन्तोष्यासि राज्ञङ्गृहीतमागमहागार्थभिः सप्तास्यासन्तारिधाय स्त्रीः सप्तासामि पुरुषं पशुम् भैया त्या दिवशी अग्नीत असतो. त्या दिवशी अग्नीचा वास सुरू नाही. दिवसभर घासून बसा धूर निघत असा दिसतो निघणार नाही. त्या दिवशी अग्नी आहे पृथ्वीवर आणि त्याच्या भाग्यात आहे त्याच्या धातून तो अग्नी आपण देतो. एवढा 2 दिवसाला अग्नी येत नाही कधी. असे कित्येक लोकांचे अनुभव आहे. पण आम्हाला अग्निनारायणाने कधी त्रास दिला नाही. आपण कशी विद्या असल्या कशी त्या झोपून टाका कशी बसवा कसं आज आला नाही अग्नी कारण कर्मेना मी सांगितलं देवाला कधी द्यायचं असतं तुम्हाला म्हणून देव तुम्हाला इथं बोलून घेतोय. रोजची नित्यने आवती येते नित्यने विधी आहे रोजची आवती आहे त्याची पुण्य साठा आपल्या पदरी असतो त्यामुळे हे भाग्य आपल्याला प्राप्त होत असतं.
अलग लक्ष सगळ्यांनी आता आपापल्या जागेवर चला. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाशी नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना पूर्ती जय
गौरी कुमरा चंद्रनाशी ऊटी कुंकुम केशरा मुकुट शोभतो भरा ऋणती नुपूरे शरणी राघवया जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राज मूर्ति दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान सामना मूर्ति जय देव बोधन पीतांबर हरिभर वंदना करण चुंड वक्र तुंड त्रिनयना व्यास मासा वटपायी सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावी कुरवर वंदना जय देव संसारी नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव भुवन भोनी पाहता तुझे नाही सारी समलो परंतु न बोलवे काही साई वाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावसी देवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न होती निजदासा दुःखापासून सोडी क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वीला आशा नरहरी कल्लिंदाला पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय बाबाजी नर्मद्यार हॅलो ओम जय जगदानंदी निया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी देवी नारद सारद तुम वरदाय अभिनव पद चंडी मैया अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवक नर मुनि जन सेवक शारद पदवंती ओम जय जगदानंदी देवी धूमक वाहन राजत वीणा वादंती मैया वीणा वादंती झुमकत 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 जननन 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 रमती राजंती ओम जय जगदानंदी देवी वाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती मैया सुरमंडल रमती तोड़ी तन तोड़ी तन तोड़ी तन तुडरन 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 रमती सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराज निश दिन आनंदी मैया निश दिन आनंदी गावत गंगा शंकर रेवत रेवा शंकर तुम भग में टंती ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थार विराज अगर कपूरवाती मैया गर कपूरवाती अमर कंटक में विराजित कंचन विराजित कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती जो कोई निस दिन गावे मैया जो कोई निस दिन गावे भजत शिवानंद स्वामी
जपत हरि हर स्वामी कलियुगे फल पावे। ओम जय जगदानंदी। ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी। हरि हर शंकर देव शिव हरि शंकर रुद्र पालती। ओम जय जगदानंदी। हर हर महादेव। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची जय। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। पुत्र मानसा स्वामी जनार्दन। पुत्र मानसा स्वामी जनार्दन त्यागी वृत्ति जानते जनार्दन त्यागी वृत्ति जानते। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जन्मभूमी जागुणी वसते असे रहे गाव। जन्मभूमी जागुणी वसते असे रहे गाव। पवित्र केला परिसर गाणे। पवित्र केला परिसर गाणे। बाणुन देव्य प्रभा जनार्दन बाणुन देव्य प्रभा। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। बाळपणीच्या शिवनामाचे बाळकडू पाजले। बाळपणीच्या शिवनामाचे बाळकडू पाजले। माय माळसा पाटील सुकळा। माय माळसा पाटील सकळा कळसा चढविले जनार्दन कळसा चढविले। आरती निष्काम जय 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 आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। आध्यात्माचा छंद धडकसे अंजनी सेवा। आध्यात्माचा छंद धडकसे अंजनी सेवा। त्यागणी ग्रह संसार शोधित। सागुणी ग्रह संसार शोधित हर प्रभु देवा जनार्दन हर प्रभु देवा। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। देह कष्टमी खडखडत हे उभे राहा मागे। ओ देह कष्टुनी कडतर तपहे उभे जा मागे। अपंग पद हे झाले जाचे। ओ पंगपद हे झाले जाचे जन दौग्यजी जनार्दन कल्चन दौग्यजी। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। नागा बाबा गोरख गुरु नागेश्वर मंदिरी। नागा बाबा गोरख गुरु नागेश्वर मंदिरी। दीक्षा दे संन्यासा साधक। दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी जनार्दन बनले मौनगिरी। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। दिव्य पिनाकेश्वर सिद्धेश्वर पुण्य जनेश्वर। पारेश्वर श्री विश्वनाथ हे हृदयेश्वर जाते। सर्वाश्वर बांधी मंदिरा। काशी विश्वनाथ बांधी मंदिरा। शिवालय हाते जनार्दन शिवालय हाते। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। यज्ञ याग हे सुरेव साधे अन्नदान देना। धर्म सेवा वृत्ती सनातन धर्म सेवा वृत्ती सनातन कटी प्रभुता महिमा जनार्दन स्वामी का महिमा। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। आडुनि वसते गृह गुरुकुलते बिना मूल्य सेवा। आडुनि वसते गृह गुरुकुलते बिना मूल्य सेवा। भस्मांगणकंदनाची। भस्मांकित गणकंदनाचे कपडे मिळवितवा जनार्दन कपडे मिळवितवा। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। लीन प्रभाकर कर जोर कसे सद्गुरुनाथ चरणी। लीन प्रभाकर कर जोडित जे बाबाच्या चरणी। स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी। जनार्दन मौन गिरी मुनी दैवत देवोनी जनार्दन दैवत देवोनी। आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय आरती निष्काम केतिवर मौन गिरी मुनची। जय जय जय
जय आरती सदा मेघवर मोहन गिरी मुनि जय 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 आरती शिवा मेघवर मोहन गिरी मुनि जय आरती अनंत भुजा विठू पंढरी सारा न चलते उपचार मन सरल पूजा आरती अनंत भुजा हरि सह पर नाही बड़ने जामटाई बोलला भक्ति भावे रहुगत रबाई आरती अनंत भुजा आविर्वाच शुद्ध भूत उभा राहील नीट राम जनार्दन आई जोडली भीत आरती नटू पंढरीचा राजा नटलती उपचार मन सरली पूजा आरती अनंत भुजा घालीन लोटांगण बदी चरणा धरण पाहिन रूप आणि ज्ञानाचे पूजन भावियो आणि त्वमेव माता पिता त्वमेव बंधु जगाद त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा बुद्धिर्न वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वन्दे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 एक जय जयकार होगा। सब जमीन पर माथा टेक कर दर्शन करेंगे। नमः पार्वती पते हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। शिवदेव दत्त 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 अलख निरंजन निष्काम कर्मयोगी शिव योगी जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदा मैया की जय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली महाराज, हेमंत दास जी महाराज की जय। रामेश्वर बाबा की जय। गणेश गिरिजी महाराज की जय। मौनी बाबा की जय। आज के अनंत की जय। बारकू बाबा हुजरे की जय। हाँ, सभी से अनुरोध है कृपया अपनी जगह पर खड़े हो जाए। हेलो हेलो।